लोकसभेच्या जागांवरून महाविकास आघाडीत दावे प्रतिदावे सुरू आहेत। तर दुसरीकडे राजू शेट्टींनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। त्यामुळे राजू शेट्टी पुन्हा महाविकास आघाडीत सहभागी होणार आहेत का? आणि झालेच तर हातकणंगलेच्या जागेवर समाधानी होणार का? पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। स्वाभाविक आहे, लोकसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागताच शेट्टी मातोश्रीवर आले। त्यामुळे महाविकास आघाडीत स्वाभिमानी पुन्हा येणार का यावरून चर्चा सुरू झाली। मात्र भेटीनंतर मातोश्री बाहेर येताच राजू शेट्टींनी आपण महाविकास आघाडीत जाणार नसून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठाकरेंचा पाठिंबा घेण्यासाठी आल्याचं म्हटलं। या संदर्भामध्ये काही चर्चा झालेली नाही, कारण महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा आमचा विचार नाही आहे। आम्ही स्वतंत्रपणाने लढणार आहोत। ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील त्यावेळी आम्ही आमच्या भूमिकेने जाऊ, पण आज जनतेच्या प्रश्नावर जे आम्ही आंदोलन करतोय त्यासाठी आम्हाला त्यांची मदत पाहिजे, म्हणून मी त्यांना आता भेटलो। सोयाबीनला भाव आणि कर्जमाफीसाठी 15 जानेवारीपासून राजू शेट्टी मराठवाड्याचा दौरा करणार आहेत। त्या संदर्भात ही भेट असल्याचं राजू शेट्टींनी सांगितलं। त्याचवेळी लोकसभेच्या 6 जागा स्वबळावर लढणार असून 2 वर्षांपासून तयारी सुरू असल्याचंही राजू शेट्टी म्हणाले। हो, आम्ही स्वतंत्रपणाने निवडणूक लढवणार आहोत आणि तो निर्णय आमचा झालेला आहे। त्याचा पुनर्विचार करण्याचा सध्या तरी काही प्रश्नच येत नाही। आम्ही ठरवलेलं आहे 6 जागा लढवण्याचं आणि ते 2 वर्षापासून आमची तयारी चालू आहे। ज्या 6 जागांचा उल्लेख राजू शेट्टी करतायत त्यात हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, माढा, बुलढाणा आणि परभणी अशा 6 जागांचा समावेश आहे। आता जरा इनसाइड स्टोरी ही समजून घेऊया। राजू शेट्टींना एकूण 6 जागांवर उमेदवार दिल्यास महाविकास आघाडीची अडचण होऊ शकते। हातकणंगले लोकसभा मतदारसंघ राजू शेट्टींचा परंपरागत मतदारसंघ आहे। 2019 मध्ये युतीत शिवसेनेनं राजू शेट्टींचा हातकणंगलेत पराभव केला। त्यामुळे उद्धव ठाकरे गटानं हातकणंगलेची जागा सोडल्यास राजू शेट्टी तयार होऊ शकतात। हातकणंगलेच्या बदल्यात राजू शेट्टी इतर 5 मतदारसंघात उमेदवार न देण्याचा त्यागही करू शकतात। मात्र विधानसभेच्या निवडणुकीत 10 ते 15 जागांची मागणी होऊ शकते। अदानींच्या प्रेमापोटी केंद्रानं खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी केल्यानं सोयाबीनला भाव नसल्याचा आरोप राजू शेट्टींचा आहे। धारावी प्रकल्पावरून अदानींच्या विरोधात उद्धव ठाकरेही आहेत आणि राहुल गांधींनी तर अदानींना घेरलंच आहे। त्यामुळे महाविकास आघाडीत शरद पवार गट सोडल्यास अदानी विरोध हा तिघांचाही समान धागा आहे। आणि शरद पवार गटानं कठोर भूमिका घेतलीच तर हातकणंगलेतून जयंत पाटलांचे पुत्र प्रतीक पाटील यांनाही उमेदवारीची शक्यता आहे। त्यामुळे राजू शेट्टी हातकणंगलेच्या जागेसाठी दबावतंत्र वापरत असल्याचंही बोललं जाते। कारण राजू शेट्टी उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राऊतांनी हातकणंगले आमचीच जागा असल्याचं म्हटलं। पण 2019 मध्ये जे धैर्यशील माने निवडून आले ते सध्या शिंदे गटात आहेत। म्हणजे उद्धव ठाकरेंना दुसरा उमेदवार द्यावाच लागेल। आम्ही शिवसेनेने हातकणंगले हा मतदारसंघ लढवला होता आणि जिंकला होता। तो मतदारसंघ शिवसेनेकडे एवढंच मी सांगू शकतो। प्रस्ताव देणार का तुम्ही? प्रस्ताव देणार का? राजू शेट्टींची गरज आहे का? आणि प्रस्ताव आहे का? हातकणंगलेमधून राजू शेट्टी बघा, महाराष्ट्रात हुकुमशाही विरुद्ध काम करणाऱ्या प्रत्येक फोर्सची गरज आहे। वर काय व्हायचं ते हो, वेळेवर यांची युती कोणासोबत हो, कोणासोबत आघाडी हो, बुलढाण्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। दरवेळी आम्हाला असं सांगितलं जातं की तुम्ही स्वतंत्र तयारी करा सगळेजण, आणि स्वतंत्र लढण्याची घोषणा होते 6, 8, 10 जागी, आणि मग ऐनवेळी कोणासोबत तरी युती होते, मग त्या तयारी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा बळी जातो। त्यामुळे यावेळी आपल्या भागातल्या शेतकऱ्यांनी ठरवलेलं बुलढाणा जिल्ह्यातल्या की आता त्यांचं वर काय व्हायचं ते हो, पण तुम्हाला लढायचंय। आणि मी तुम्हाला 100% सांगतो की शेतकरी जे म्हणतील, माझं न्यायालय शेतकरी आहे। तर राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीमुळे हातकणंगलेत ठाकरे गटात अस्वस्थता पसरली। ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार मुरलीधर जाधवांनी उपरा उमेदवार म्हणून राजू शेट्टींवर हल्लाबोल केला। राजू शेट्टीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात हे वेगळे आहेत। वापर करून घेणार आणि सोडून देणार हीच भूमिका राजू शेट्टीची आहे। म्हणून नारायण फुटून गेले त्यावेळेला सुद्धा साहेब आम्ही तुमच्या बरोबर राहिलेलो आहे। 40 आमदार गेले, 13 खासदार गेले, परंतु साहेब आम्ही तुमच्या बरोबर राहिलो त्या ठिकाणी।
माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर साहेब हा अन्याय होतोय. म्हणून हातकणंगले लोकसभेची जागा लढायला मी तयार आहे साहेब, पण बाहेरच्या लोकांना कुणाला उमेदवारी देऊ नका. निवडणुकीआधी युती आणि आघाड्यांमध्ये सहभागी होणं हे राजू शेट्टींनी याआधीही केलंय. 2014 मध्ये भाजप सोबत होते, 2019 मध्ये ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत होते. आता 2024चं लवकरच ठरेल. हातकणंगलेहून साईनाथ जाधव आणि कोल्हापूरहून भूषण पाटीलसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.